चला तर कालच्या पाठामध्ये आपण 11.3 दीर्घ ई इथपर्यंत आपण आलो होतो आणि आता आपण 12.1 12व्याला सुरुवात करू. भविष्यत काळ रूप. आणि बघा, हा महत्वाचा विषय आहे संस्कृत भाषेमध्ये, भविष्यकाळ कसा सांगायचा. तर इथं जे लिहिलेलं आहे ते आधी आपण वाचूया आणि त्याचा अर्थ पण समजून घेऊ. पहिलं वाक्य आहे, सुब्रह्मण्यः श्वः विद्यालयं न गमिष्यति. म्हणजे सुब्रह्मण्य, सुब्रह्मण्य हे एक नाव आहे, एका मुलाचं नाव आहे. आणि श्वः विद्यालयं न गमिष्यति. आता श्वः म्हणजे उद्या, विद्यालयम म्हणजे शाळेला, आणि न गमिष्यति म्हणजे जाणार नाही. बघा, गमिष्यति हे क्रियापद भविष्य काळात आहे. बघा, आपण आधी वर्तमान काळाकरता गच्छति हे क्रियापद शिकलो. गच्छति म्हणजे जातो. त्यानंतर गतवान म्हणजे गेला, हा भूतकाळ पण आपण शिकलो. आणि आता गमिष्यति जाणार, श्वः गमिष्यति उद्या जाणार, आणि त्यामध्ये न टाकला म्हणजे वाक्य नकारार्थक झालं. श्वः विद्यालयं न गमिष्यति, उद्या विद्यालयात नाही जाणार. तर कुठे जाणार हे पुढच्या वाक्यात आहे. पुढचं वाक्य आहे, सः चिकित्सालयं गमिष्यति. तो उद्या चिकित्सालय, चिकित्सालय म्हणजे दवाखाना, हॉस्पिटल, इस्पितळ. सः चिकित्सालयं गमिष्यति, तो दवाखान्यात जाणार. पुढचं वाक्य, तत्र वैद्यं द्रक्ष्यति, तिथे वैद्याला पाहणार. आता द्रक्ष्यति म्हणजे पाहणार, एवढं लक्षात ठेवायचं. अरे लाईन गेली इथे. तेन सह संभाषणं करिष्यति, त्याच्यासोबत संभाषण करणार. त्याच्यासोबत म्हणजे वैद्यासोबत. स्वस्य अनारोग्यं निवेदयिष्यति, स्वतःचे अनारोग्य, स्वतःचे अनारोग्य म्हणजे स्वतःचा रोग. निवेदयिष्यति, तो त्याला वैद्याला निवेदन करणार म्हणजे वैद्याला सांगणार. सह श्वः न क्रीडिष्यति, तो उद्या नाही खेळणार. गृहे उपविश्य पाठं पठिष्यति, घरीच बसून पाठ वाचणार, धडा वाचणार. आहे लाईट आली. तर असं हे उद्याचं शेड्यूल आहे सुब्रह्मण्याचं. आता पुढे, आता यामधून आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. गच्छति भविष्यकाळ गमिष्यति. द्रक्ष्यति म्हणजे पाहणार. ऐका, दाखवणार हे पण होतं, पण इथं क्रम बघा. क्रम काय आहे? तत्र वैद्यं द्रक्ष्यति, तिथं तो वैद्याला पाहणार. तेन सह संभाषण करिष्यति, त्याच्यासोबत बोलणार, संभाषण करणार. आणि तिथं आहे मग पुढे, स्वस्य अनारोग्यं निवेदयिष्यति, स्वतःचा रोग जो झालेला आहे अनारोग्य, तो त्याला निवेदन करणार म्हणजे त्याला तो सांगणार. आता कसं आहे माहिती आहे का, आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, आपली मातृभाषा मराठी, आणि हे पुस्तक जे लिहिलं आहे ना, हे कर्नाटकात लिहिलं आहे. आता कर्नाटकातील लोक कदाचित वैद्याला दाखवत नसावेत, आधी वैद्याला पाहत असतील आणि नंतर स्वतःचा रोग त्याला सांगत असतील. प्रत्येक ठिकाणच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत ना, प्रत्येक भाषेचं स्वभाव वैशिष्ट्य वेगळं आहे. आपण जर हे पुस्तक जर मराठीत बनलं असतं, महाराष्ट्रात बनलं असतं, तर आपण असं लिहिलं असतं तिथं,
तत्र वैद्यं रोगम दर्शयिष्यति, तिथे वैद्याला रोग दाखवणार, असं झालं असतं. अर्थात दोन्ही गोष्टी बरोबरच आहेत. नाही नाही, दोन छोटी वाक्य होणारच नाहीत. तत्र वैद्यम रोगम दर्शयिष्यति, तिथे वैद्याला रोग दाखवणार. दर्शयिष्यति. दर्शयिष्यति. हा, तर मग अशाच पद्धतीने आपल्याला आता पुढे भविष्य काळाची वाक्य शिकायची आहेत. मग आता शिकायची म्हटल्यानंतर आपल्याला स्वतःलाच प्रॅक्टिस करणे आहे. तर आता पुढे लाल अक्षरात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला दोन पद्धतीने लक्षात घ्यायचा आहे. आता इथे लिहिलेलं आहे भवान. भवान म्हणजे तुम्ही, आपण. आपण श्वः, श्वः म्हणजे उद्या. किम किम करिष्यति, तुम्ही उद्या काय काय करणार. इति अत्र लिखतु, हे इथे लिहा. आता इथे दोन भाग आहेत बघा, तुम्हाला दोन कॉलम दिसत आहेत. हा एक इथं आणि हा दुसरा. आता आधी हा जो पहिला स्तंभ आहे इथं लिहायचं आहे की आपण कुठे जाणार आणि त्याच्याच पुढे लिहिणार तिथे जाऊन काय करणार. आता उदाहरणार्थ मी आधी करून दाखवतो, त्यानंतर तुम्ही एकेकाने उत्तर द्या. एक करून दिलेलं आहे इथं, अहम श्वः मैसूरु गमिष्यामि, मी उद्या मैसूरला जाणार. तत्र, तत्र किम करोमि, तत्र मैसूर पाकम खादिष्यामि. असं काहीतरी आपल्याला तिथे जाऊन काय करणार हे एवढं एक वाक्य पाहिजे. तर मी उद्या मैसूरला जाणार, तिथं मैसूर पाक खाणार. अहम श्वः मैसूर गमिष्यामि, तत्र मैसूर पाकम खादिष्यामि. आता असं एकेकाने सांगा, उद्या काय करणार, उद्या कुठे जाणार आणि तिथे जाऊन काय करणार. अहम श्वः तमिलनाडु गमिष्यामि, तत्र आगे आगे बताइए वहां क्या करेंगे. नहीं, गलत हुआ. देवालयम द्रक्ष्यामि, देवालयम द्रक्ष्यामि. हाँ, यानी मैं वहां मंदिर देखूंगी. देखो, पश्यामी का मतलब है मैं देखती हूं और द्रक्ष्यामी देखूंगी. चला, आणखी आता दुसरं कोणीतरी उत्तर द्या. हो हो. चूक 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 चूक. गोकर्ण नगरे चूक आहे, गोकर्ण नगरम. द्रक्ष्यामी. नाही, सागर म्हणा किंवा समुद्र म्हणा, पुढचं क्रियापद द्रक्ष्यामी पाहिजे. द्रक्ष्यामी. तर अहम श्वः गोकर्ण नगरम गमिष्यामि, तत्र
सागरम द्रक्ष्यामि. हा चला बोला पुष्पाताई. नागपुरम गमिष्यामि. तत्र संस्कृत भारती कार्यालये गच्छामि. संस्कृत भारती कार्यालयम गमिष्यामि. तत्र संस्कृत भारती कार्यालयम गमिष्यामि. बरोबर. चला पवन दादा. पवन दादा. दर्शनं करिष्यामि. बरोबर. अहं श्वः शेगाव नगरं गमिष्यामि. तत्र गजानन महाराजस्य दर्शनं करिष्यामि. आमचाही नमस्कार सांगा. बरोबर बरोबर. हा सांगा सांगा सांगा. छान छान. अहं श्वः पाठशालां गमिष्यामि. तत्र पाठं पठिष्यामि. बरोबर उत्तर आहे. चला आणखी कोण आहे पुढे? ऋतुजाताई. हा आता इथे दोन चुका झाल्या. या वाक्यामध्ये दोन चुका आहेत. पहिली चूक अशी आहे की तुम्ही म्हटलं अहम श्वः देवालये गमिष्यामि. तर देवालये हे चूक आहे. देवालयम बरोबर आहे. अहम श्वः देवालयम गमिष्यामि. आणि त्यानंतर आहे अहम प्रार्थना करिष्यामि. हे उत्तर चुकीचं आहे. प्रार्थना करिष्यामि असं नाही पाहिजे. प्रार्थनाम करिष्यामि असं उत्तर होतं. अहम श्वः देवालयं गमिष्यामि आणि प्रार्थनाम करिष्यामि. चालेल की अर्चनाम चालेल. देवं प्रार्थयिष्यामि. देवं प्रार्थयिष्यामि. चला आणखी कोण सांगणार? हा बरोबर. प्रार्थयिष्यामि. हा चला आणखी सांगा. चला शुभ्र नाही नाही फोरमचे थांबा थोडं. मला वाटते शुभ्रताई. हा नाव का तुमचं? आणि हे शुभ्र नाव कसं काय? अच्छा शुभ्रा. ओके ओके चला सांगा. बरोबर. अहम श्वः आग्राम गमिष्यामि. तत्र ताजमहालम किंवा आपण लोकांनी त्याचं नवीन नामकरण केलेलं आहे. तेजो महाल आहे. तेजो महालयम द्रक्ष्यामि. चला आणखी कोणी आहे सांगणार? ठीक आहे फोरमजी बोला. तामिळनाडू बना होता है ना हर बार. हाँ निवत्स्यामि. ठीक है ठीक है सही है. ओके ठीक आहे. चला आणखी कोणाला काही बोलायचं आहे? चला आता पुढच्या बिंदूकडे जायचं का? बारा 12. आता बघा इथं 12.2 मध्ये काय आहे.
आता इथे मला एक समजावून सांगितलं पाहिजे थोडं इथं व्हॉट्सॲपवर. हे दर्शिष्यते तसं नाही, दर्शयिष्यति असं आहे, दर्शयिष्यति. हा, तर आपला सर्वांच्या एक लक्षात आलं असेल की भविष्यकाळ म्हटलं म्हणजे हा श तिथं लागतो, म्हणजे षटकोनाचा श आणि त्याला य संयुक्त. उदाहरणार्थ पठती, पठिष्यति, लिखती, लिखिष्यति, धावती, धाविष्यति, चलती, चलिष्यति. त्यानंतर कथयति, कथयिष्यति, पाठयति, पाठयिष्यति. या सर्वांमध्ये एक कॉमन फॉर्मॅट काय आहे, तर मला फक्त श किंवा आणखी पर्टिक्युलर सांगायचं म्हटलं म्हणजे ईश्य हा शब्द तिथं लागलेला आहे, म्हणजे धातूला पठ प्लस ईश्य आणि त्यानंतर ती म्हणजे पठिष्यति असं आपल्याला हे कॉमनली दिसत आहे सर्व ठिकाणी. हे सगळे मेसेज मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेत आपल्या. पण हे झालं रेग्युलर आणि कॉमन असा नियम. परंतु प्रत्येक नियमाला काही काही अपवाद असतात. अपवाद म्हटल्यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीने चालणारे शब्द असतात की प्रत्येक ठिकाणी श किंवा ईश असं रूप न लागता काही ठिकाणी वेगवेगळे रूप सुद्धा लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर ते रूप कोणते, तर हे आता इथे आपण पाहूया. या 12.2 मध्ये बघा, पिबती हे क्रियापद आहे. पिबतीचं आपल्या रेग्युलर लॉजिक नुसार हे पहिलं वालं पिबिष्यती असं व्हायला पाहिजे होतं ना, पिबती पिबिष्यती, पण पिबिष्यती नाही होता, ते पास्यती होतं. त्याच प्रकारे ददाती याचं ददिष्यती असं करतात नवीन विद्यार्थी. अहम सुवर्णम ददिष्यामी तसं न करता दास्यती असं क्रियापद ते बनते. म्हणजे या सर्वांमध्ये ईश्याच्या ऐवजी स लागलेला आहे, एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं. जानाति, ज्ञास्यति, त्यानंतर शृणोती, श्रोष्यति. आता लिखती आणि मिलती मध्ये एक फरक असा आहे, मी पण एक लिहिताना चूक केली तिथं. लिखतीचा ली बदलून लेखिष्यति होतो, मिलतीचा मेलिष्यति. आणि त्यानंतर हे जे चार आहेत या चार मध्ये क्ष दिसतो आपल्याला. पृच्छति, त्यजति, त्यक्षति, शक्नोति, शक्षति, उपविशति, उपवेक्षति. आणि पश्यति क्रियापद पण यातलंच आहे. पश्यतीच द्रक्षति बनतं. हा पण याच ग्रुप मधला आहे. आणि त्यानंतर उत्तिष्ठति, उत्थास्यति, गृह्णाति, ग्रहिष्यति. तर हे जे काही 10 क्रियापद आहेत तर यांना आपण पाठ करून घ्यायचं, कारण की हे फार कॉमनली वापरण्यात येणारे क्रियापद आहे. आणि पाठ जरी नाही केलं तरी या आपल्या वर्गामध्ये जर आपण कंटिन्यू नेहमी राहिलो तर वाक्यांच्या अभ्यासामध्ये ते आपोआप पाठ होऊन पण जातात. चला, आता यांच्यामध्ये काही प्रश्न नसेल तर आपण पुढे जाऊया. काही प्रश्न आहे का कोणाला? हो, हे सगळे भविष्य काळाचे रूप आहे. हो हो हो, नाही तसं पाहिलं ना तर ओरिजिनल ग्रामर मध्ये सर्व नियम अगदी व्यवस्थित आहेत. आणि एकदा ते ओरिजिनल नियम समजून घेतले की आपल्याला पर्टिक्युलर धातू लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. पण तरीही सुरुवातीच्या प्राथमिक स्तरावर एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवावंच लागतं.
प्रत्येकाचा. बघा, सर्वांचाच उपयोग करूनच घेऊया आपण. पहिलं वाक्य, पिबती. बालकः जलं पिबती. मुलगा पाणी पितो. आणि बालकः जलं पास्यति. मुलगा जल पिणार, पाणी पिणार. त्यानंतर ददाती. ददातीमध्ये कर्णः कवचकुंडलं ददाती. कर्ण कवचकुंडल देतो. किंवा असं म्हणूया, कर्णः कवचकुंडलं इंद्राय ददाती. भविष्य काळामध्ये असं होईल, कर्णः इंद्राय कवचकुंडलं दास्यति, देणार. जानाति, बालकः श्लोकं जानाति. बालकः श्लोकं ज्ञास्यति. बालकः कथां शृणोति. बालकः कथां श्रोष्यति. तर एवढे ठीक आहेत का, की सर्वांचा उपयोग करायचा असेलच पुढे? मला असं वाटतं पुढे नाही, संपवलं वाटतं इथंच त्यांनी. भविष्यकाळ संपवला. आता 13वा पॉईंट सुरू झाला. असं संबोधन रूपाणी हा नवीन पॉईंट आहे. आणि या नवीन पॉईंटवर जायच्या आधी मला असं वाटते की थोडं भविष्य काळामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही एकदा ते विचारून घ्या, कारण की भविष्यकाळ इथं संपवलेला दिसतोय. भविष्य रूप काय होईल? आनेष्यति. आनेष्यति, नेष्यति. हा, म्हणजे हनुमान संजीवनी आनेष्यति. हो, बाकी सगळं लटलकारच लागतो त्याला शेवटून. तीतः ती सीथतः मी वहम. हो, हनुमान. बघा, वाक्य आहे, हनुमान संजीवनी आनेष्यति. मी क्रियापद लिहून देतो तुम्हाला इथं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. हनुमान संजीवनी आनेष्यति. छात्रः पुस्तकानि नेष्यति. ये लिखा, नेष्यति. नेष्यति, लेकर जाएगा. आणखी कोणतं क्रियापद पाहिजे का तुम्हाला? तुम्हा सर्वांकरिता एक बेस्ट वेबसाईट सांगतो, इथे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. अष्टाध्यायी.com नावाची वेबसाईट आहे बघा, मी उघडले माझ्या स्क्रीनवर. इथं सर्व धातूंच्या सर्व लकारांची रूपं तुम्हाला पाहायला मिळतात. आता हे बघा, हे त्या वेबसाईटचं होम पेज आहे आणि इथं धातू पाठ हा भाग लिहिलेला आहे. इथं जर नाही मिळाला तर इथं मेनू आहे. या मेनू मध्ये सुद्धा धातुपाठ तुम्हाला पाहायला मिळतो. आणि या धातू हो हो टाकून देईल. आणि इथे सर्व धातूंच्या सर्व लकारांची रूप दिलेली आहे. थोडा डेटा लोड होतोय त्याच्यामध्ये. तोपर्यंत मी हिचं नाव ग्रुपमध्ये टाकतो. अष्टाध्यायी.com. आणि ही जी वेबसाईट आहे ना, हा हे उघडला बघा, धातुपाठ आता उघडलेला आहे. आणि पाणिनीय धातुपाठामध्ये जेवढे धातू आहेत सर्व धातूंची रूप इथं मिळतात. उदाहरणार्थ हे बघा, इथं सर्च बॉक्स आहे वर, इथं आपल्याला हवा असलेला धातू लिहायचा.
माझ्यातनं इंग्लिशमध्ये टाईप केलं गेलं. नयती. हो, डिक्शनरीज आहे. शब्दकोश नाही, धातुकोश. बघा आता नयती मी लिहिलं, हा नी धातू आहे. बघा नी धातूचे सगळे रूप, सगळे लकार इथं आलेले आहेत, दिसत असतील तुम्हाला. हे बघा, हा आपला उलट लकार म्हणजे भविष्यकाळ, हा निश्चिती इथं लिहिलेला आहे. आणि मी स्वतः पर्सनली या वेबसाईटचा खूप वापर करतो. बरेचसे रेफरन्सेस मी इथूनच शिकलेलो आहे. ज्या लोकांना ॲडव्हान्स संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे त्यांच्याकरता खूप छान वेबसाईट आहे. आणि ही वेबसाईट बनवणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे निलेश गोडस, आणि गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांनी स्वतः व्याकरणाचे तज्ज्ञ, म्हणजे व्याकरणाचे अभ्यासक संस्कृतच्या, आणि सोबत इंजिनियर पण आहेत. गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात. आणि त्यांनी एक छंद म्हणून ही वेबसाईट बनवली आणि खरंच संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासाकरता खूप मदत करणारी आहे. म्हणजे मी स्वतः नेहमी इथून अभ्यास करत राहतो. असो, चला आता आपण आपल्या लेसनवर येऊया. तर हा झाला आपला भविष्यकाळ. आता आपण पुढे जाऊया आपल्या पॉइंट 13 पर्यंत. 13.1 वर संबोधन रूपाने. आता संबोधन रूप म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया. आपल्या मराठी, हिंदीमध्ये सुद्धा संबोधन रूपे असतात, पण आपलं त्यांच्याकडे लक्ष नसतं. आता एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर एखाद्या मुलाचं नाव जर राम असेल तर आपण त्याला हाक मारताना रामा अशी हाक मारतो. तर हे जे रामा आहे ते संबोधन रूप आहे. म्हणजे हाक मारण्याचं, संबोधन करण्याचं, आवाज देण्याचं रूप. जे नाव आहे राम, आपण वाक्यामध्ये असं म्हणू की राम वनात जातो, राम शाळेत जातो, पण आपण रामा शाळेत जातो, रामा वनात जातो असं म्हणत नाही. हा, एखाद्या मुलाचं नावच रामा असेल तर तो भाग वेगळा, पण एखाद्या मुलाचं नाव राम आहे तरीही आपण काय म्हणतो, राम इथे राहतो, राम जेवण करतो, राम वनात जातो, राम शाळेत जातो, किंवा राम शाळेत जात नाही. पण त्याला आवाज द्यायचा असेल तर आपण काय म्हणतो, ए रामा इकडे ये. तर आपण आवाज देताना जे रूप वापरतो तेच म्हणजे संबोधन रूप असते. बघा आता इथं नाव आहेत, काही नावं आपल्याला दिलेले आहेत. रामः, कृष्णः, गोविंदः, गौरी, मित्रम इत्यादीनां सर्वेषां शब्दानां संबोधन रूपाणी भिन्नानि भवन्ति. म्हणजे या सर्व शब्दांची संबोधन रूपे भिन्न बनतात, वेगळे बनतात. आता उदाहरण दिलेलं आहे त्यांनी खाली आपल्या लाल डब्यामध्ये. रामः, आपण म्हणतो रामः वनं गच्छति, रामः दशरथस्य पुत्रः. पण रामाला आवाज द्यायचा असेल तर ए रामः असा आवाज देत नाही. जर आपल्याला रामाला आवाज द्यायचा असेल रामः असा आवाज न देता राम असा आवाज द्यायचा, म्हणजे त्याला विसर्ग नाहीये. त्यानंतर दुसरं नाव सीता, नाव आहे सीता. आता सीतेबद्दल जर काही बोलायचं म्हटलं, तर सीता रामस्य पत्नी, सीता जनकस्य पुत्री. पण तिला बोलवायचं असेल तर सीते अत्र आगच्छ, सीते भोजनम कुरु असा आवाज देतात. तर अशाच पद्धतीने या बाकी सर्व शब्दांची संबोधन रूपे इथं दिलेली आहेत. सकृष्णः च कृष्ण, गोविंदः च गोविंद, रमा असेल तर रमे, मान्य असेल तर मान्ये. फक्त काही विशेष शब्दांची वेगळी संबोधन रूपं आहेत, ही आपण आता इथं लक्षात घेतली पाहिजे.
एक म्हणजे बघा इथं तुम्हाला राजा शब्द दिसतो आहे, राजा. आणि राजाचं संबोधन म्हणतं राजन. जे महाराज, आता राजाशी जर तुम्हाला बोलायचं असेल तर महाराज कृपा करा, तर असं म्हणायचं, राजन कृपाम करोतु. त्यानंतर आणखी एक विशेष रूप तुम्हाला दाखवायचं आहे, ते म्हणजे अंबा. अंबा या शब्दाचं रूप. आता अंबा म्हणजे आई, माता. पण आईला जर आपल्याला बोलायचं असेल, आईला आवाज द्यायचा असेल, तर अंबा किंवा अंबे असं आईला बोलवत नाही. आईला जर आपल्याला बोलवायचं असेल तर मग अंब असा शब्द आहे, अंब, ए आई, अशा अर्थाने. आता आपण सर्वांनी छावा हा चित्रपट नुकताच पाहिला असेल. तिथं संभाजी महाराज जगदंब असा शब्द बोलतात. जगदंब म्हणजे काय? हे जगाची आई. म्हणजे जगदंब हे आईला बोलवत आहेत, तिला हाक मारत आहेत, असा अर्थ आहे जगदंब शब्दाचा. जगदंब म्हणजे हे जगाची आई, तिला हाक मारत आहेत, असा अर्थ असतो. चला, हा मुद्दा समजला का सर्वांना? हो, लक्ष्मी ही हे झालं नाव, पण तिला आवाज देता ना लक्ष्मी असा आवाज द्यायचा. आता यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. या सर्व शब्दांना शेवटी आता इथं तुम्हाला जी इकारांत स्त्रीलिंग शब्द आहेत ना, गौरी, भगिनी आणि लक्ष्मी, हे 3 शब्द बघा दिसत असतील तुम्हाला स्क्रीनवर, गौरी, भगिनी आणि लक्ष्मी. आता हे दीर्घ इकारांत आहेत, गौरी, भगिनी, लक्ष्मी. पण यांचं संबोधन रूपात सगळे ह्रस्वांत बनतात. म्हणजे गौरी, भगिनी, लक्ष्मी असे बनतात. हो, हे देवकी. आणि या सर्व संबोधन शब्दांच्या आधी आपण हे, अरे, रे किंवा अई यांपैकी कोणता एखादा शब्द लावू शकतो. लावलाच पाहिजे असं नाही, लावू शकतो. हे राम, हे कृष्ण. आपला हा हरे कृष्ण हरे राम हा जो महामंत्र आहे ना, इस्कॉन ची भाविक मंडळी हा मंत्र जपतात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा सर्व संबोधन रूपातला मंत्र आहे. म्हणजे आपण हाक मारतोय देवाला, हरे राम हरे कृष्ण, म्हणजे देवाला हाक मारल्यासारखा हा मंत्र आहे. हा हा हा. काय? हा हा, भो हे अव्यय आहे, ते यांच्या आधी वापरतात. भो कृष्ण. वो दिया है ना यहाँ पर, हरि शब्द देखो गोविंद के नीचे, हरे, गुरु का गुरु, शंभो, शंभु, शंभु शब्द है, शंभु का शंभो, हे शंभो, सांब सदा शिव हे शिव शंकर. शंभो हे संबोधन रूप आहे. चला, खाली काही वाक्य असतील यावर आधारित, पाहूया आपण खाली काय दिलंय ते. हा, आहे 13.2. एतस्मिन् संभाषणे रिक्तानि स्थलानि आवरणे दत्तानां शब्दानां संबोधन रूपैः पूरयतु. म्हणजे इथं काही रिक्त स्थान दिलंय आणि कंसामध्ये जो शब्द दिलाय त्याचं संबोधन रूप आपल्याला इथं भरायचं आहे. पहिलं दिलेलं आहे मित्र, भवान कुत्र गच्छति, मित्रा तू कुठे जातोस.
बघा, मित्रा हा शब्द आहे का मराठीमध्ये? नाही, शब्द मित्रच आहे, पण मराठीत आपण त्याला आवाज देताना मित्रा असे बोलतो. मित्रा, तू कुठे जातो? संस्कृतमध्ये सुद्धा शब्द आहे मित्रम, शब्द आहे प्रथमामध्ये मित्रम, संबोधन रूप मध्ये मात्र मित्र. भवान कुत्र गच्छति. चला, आता पुढे आहे अत्र आगच्छतु, इथे ये. आणि बहिणीला बोलवायचं आहे तुम्हाला. चला, कोणीतरी बोलवा आता बहिणीला. बरोबर. तिसरा प्रश्न. बरोबर. मान्ये कृपया एतत् पाठयतु. आता चौथा प्रश्न. हा, कृष्ण कोलाहलं मा करोतु. पाचवा प्रश्न. बरोबर, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. सहावा प्रश्न. हा, गौरी ये, दुकानात जाऊया. आता पुढे सातवा प्रश्न. बरोबर. अंब अंब किंचित सारं परिवेशयतु. आई, थोडासा रसा दे. भाजीवरचा रसा असतो ना, त्याला सार म्हणतात. बरोबर. आता राधेला बोलवायचं आहे. आठवा नंबर. हा, बरोबर आहे. राधे. बरोबर. बरोबर. आता आपण जाऊया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आता कोणीतरी सांगा. लते दूरे उपविश्य दूरदर्शनम पश्यतु. आता शेवटचा 10वा प्रश्न. नलिनी. बरोबर. सार, सब्जी में जो भाजीतला रसा. हो, पण जो सार केला जातो ना, तोही भाजीच्या रशासारखाच असतो, म्हणजे तरल भाग. भाजीमध्ये असलेला जो पातळ भाग असतो त्याला सार. आता भारत देश फार मोठा आहे आणि प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा प्रकार आहे. चला, तर आता 9 वाजलेत. आता आपण थांबलं पाहिजे. आता उरलेला भाग आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. शांती मंत्राने आज आपण इथं थांबूया. नमो नमः. हरि ओम.